जय हिंद माझ्या विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मी सलमान सय्यद। आणि सर्वप्रथम जे पण मुलं CISF साठी सिलेक्टेड झाले त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन। मी सुद्धा सिलेक्ट झालो, मला पण तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच अभिनंदन म्हणा। आणि आज आपण या व्हिडिओत पाहणार आहे की अटेस्टेशन फॉर्म भरायचा कसा। तो 4 पेजचा फॉर्म आहे। प्रत्येकाला तो समजत नाही कसा भरायचा, काय भरायचा, इंग्लिशमध्ये आहे पुन्हा। आणि मी पण तुमच्यासारखाच विद्यार्थी आहे। मग मी काय केलं, मी याला त्याला विचारून म्हणजे जे जुने माझे मित्र लागलेले याआधी, मग त्यांनाच विचारून मी हा फॉर्म भरला। आणि मी तो फॉर्म भरला पहिले रफमध्ये। म्हणजे तुम्ही सुद्धा काय करा, त्याच्या 3-4 झेरॉक्स मारून घ्या। पहिले तुम्ही भरा रफमध्ये आणि नंतर मग जो आपला ओरिजिनल फॉर्म असेल तो फेअरमध्ये भरायचा। म्हणजे कसं, पहिला चुकला तरी चालतो, दुसरा चुकला तरी चालतो, पण जो फेअर आहे तो चुकायला नाही पाहिजे। म्हणून तुम्ही काय करा, सर्वप्रथम तो रफ भरा। मग आपण आज या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहे। नक्कीच तुम्हाला समजेल, कळेल आपल्या मराठी भाषेमध्ये की काय करायचं काय नाही करायचं म्हणून। ठीक, चला मग आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळूया आणि बघूया हा फॉर्म भरायचा कसा। सर्वप्रथम यामध्ये इथे पासपोर्ट साईज दिलेली आहे, 5x7 सेंटीमीटर दिलेली आहे अप्रॉक्स। हे आपल्याला 2 फॉर्म लागणार आहे। सर्वप्रथम याच्यामध्ये काय करायचं, हा साईजचे फोटो घेऊन टाकायचे। नियरेस्ट जे असन फोटो स्टुडिओ तिथं जाऊन त्यांना साईज सांगून द्यायची, त्या तुम्हाला फोटो काढून देईन। मग इथे काय करायचं, नेम इन फुल इन ब्लॉक कॅपिटल विथ अलाइज इफ एनी, प्लीज इंडिकेट इफ यू हॅव ॲडेड अ ड्रॉप इन एनी स्टेज एनी पार्ट ऑफ युअर नेम ऑर सरनेम। म्हणजे काय करायचं, इथं टाकायचं तुमचं सरनेम आणि इथं टाकायचं नेम। म्हणजे सगळं कॅपिटल लेटरमध्ये आलं पाहिजे, ते सर्व ब्लॉक लेटरमध्ये भरायचं। त्याच्यानंतर आहे तुमचा प्रेझेंट ॲड्रेस, दॅट इज विलेज, थाना अँड डिस्ट्रिक्ट और हाऊस नंबर, लेन, स्ट्रीट, रोड अँड टाऊन। म्हणजे टाकायचं आहे तुमचं गाव, तुम्हाला कोणतं पोलीस स्टेशन लागतं आणि कोणता जिल्हा आहे तुमचा, आणि हाऊस नंबर, गावाचं नाव टाकून द्यायचं शेवटी। त्याच्या खाली पण तेच करायचं, करंट ॲड्रेस, होम ॲड्रेस इन फुल, म्हणजे सेम तसंच भरायचं आहे। त्याच्या खाली पण विलेज, थाना, डिस्ट्रिक्ट आणि हाऊस नंबर आणि टाकून द्यायचं। इफ ओरिजिनली अ रेसिडेंट ऑफ पाकिस्तान, म्हणजे हा जो बी मुद्दा आहे, हा मुद्दा फक्त पाकिस्तानवाल्यांसाठी, तिथे तुम्ही नो करून द्यायचं। जे लोक पाकिस्तानमधून भारतात आलेले त्या टायमाला त्यांच्यासाठी मुद्दा आहे तो। 4 नंबरचा मुद्दा आहे आधार कार्ड नंबर, तो तर सर्वांना माहीतच आहे। 5 नंबरचा पॅन कार्ड नंबर। नॅशनॅलिटी इंडियन, आपल्या सर्वांची नॅशनॅलिटी इंडियनच आहे। डेट ऑफ बर्थ टाकून द्यायची आहे तुमची जी आहे ती। आणि प्रेझेंट एजमध्ये काय करायचं, जी तुमची प्रेझेंट एज आहे म्हणजे तुम्ही किती वयाचे त्याचे वर्ष पण टाकायचे आणि तुम्हाला किती महिने झाले ॲप्रॉक्स टाकून द्यायचे। 21 इयर 9 मंथ्स मी टाकलं माझं, तुम्ही पण टाकू शकता। आणि एज ऑफ मॅट्रिक्युलेशन, तुम्ही 10वी कितव्या वर्षी पास झाले, म्हणजे तुम्ही 10वी पास झाले तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होते, हे आहे ते 16 इयर्स, म्हणजे आपण सर्व शक्यतो 16च वर्षाचे असतो 10वीमध्ये ते। प्लेस ऑफ बर्थ, डिस्ट्रिक्ट अँड स्टे इन इच विच सिच्युएशन, तुमचं जन्म ठिकाण कुठं आहे, स्थळ कुठं आहे ते फक्त टाकून द्यायचं, डिस्ट्रिक्ट आणि स्टेट जन्म ठिकाण टाकून। ठीक आहे, बघूया आपण नेक्स्ट पेज। चला, हा आहे पेज नंबर 2। यामध्ये काय करायचं, बी नंबरचं सेक्शन दिलेलं आहे, डिस्ट्रिक्ट अँड स्टेट इन विच यू बिलॉंग, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता आणि तुमचं स्टेट, म्हणजे आपल्या सर्वांचा जिल्हा टाकायचा आणि स्टेट कोणता, महाराष्ट्र। आणि त्याच्या खालचं जे सी आहे त्याच्यामध्ये टाकायचं तुमच्या वडिलांचं, त्यांचा डिस्ट्रिक्ट कोणता आणि स्टेट ते सेमच येईन। नंतर 9A मध्ये रिलिजन, तुम्ही हिंदू असाल तर हिंदू लिहायचं, मी मुस्लिम आहे म्हणून मी मुस्लिम लिहिलं। ठीक आहे। आणि बी मध्ये आर यू मेंबर ऑफ शेड्यूल कास्ट, म्हणजे जे SC ST कॅन्डिडेट आहे, रिझर्वेशनवाले, समजा आरक्षणवाले, त्यांच्यासाठी आहे। आणि जे ओपनमधून आहे, जनरलमध्ये आहे, त्यांनी नो लिहायचं, बाकीच्यांनी यस लिहायचं। 10 नंबरचा जो मुद्दा आहे तो आपल्यासाठी नाही, जे पाकिस्तानमधले लोक होते जे राहायला इथं आलेले आहेत त्यांच्यासाठी हा मुद्दा आहे। म्हणून मी सरळ लक्ष राहणार नाही म्हणून लिहिलं आहे, आपल्यासाठी नाही, फॉर पाकिस्तानी ओनली। म्हणजे हे तुम्ही नाही लिहायचं, याला कोरं सोडून द्यायचं। ठीक आहे, ते लक्षात राहण्यासाठी लिहिलं फक्त मी, याला तुम्ही कोरं सोडून द्यायचं। नंतरचा 11वा मुद्दा आहे फादरचं नेम, फादरचं नॅशनॅलिटी आणि फादरचं प्लेस ऑफ बर्थ। आणि ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय काय त्यांचा, माझे वडील टेलर आहेत म्हणून मी टेलर लिहिलं, तुमचे फार्मर लिहू शकता, कोणाची काही असतील ते त्यांनी स्वतःचं ऑक्युपेशन लिहून काढायचं इथं।
आणि हा त्यांचा पत्ता, प्रेझेंट पोस्टल ॲड्रेस, प्रेझेंट ॲड्रेस टाकायचा आणि पोस्ट कुठं आहे तुमचं ते टाकायचं. आणि हा परमनंट ॲड्रेस. ठीक आहे. त्याच्या खाली लिहायचं आईचं नाव, आईची नॅशनॅलिटी, आईचं जन्मस्थळ, आणि हा लेबर म्हणजे मजुरी, माझी मजुरी करायची तर मजुरी लिहिलं, आणि हा डिस्ट्रिक्ट आणि स्टेट. ठीक आहे. 12 नंबरचं आपल्यासाठी नाही आहे ते. आणि हे जे स्पाऊज आहे हे हजबंडसाठी असतं आणि वाईफसाठी असतं, हे पण आपल्याला काही लागणार नाही. आणि 12 नंबरचं आहे डॉटरसाठी, इन्फॉर्मेशन टू बी रिकॉर्ड टू सन अँड डॉटर्स इन द केस दे स्टडी इन लिव्हिंग फॉरेन कंट्री. हे आपल्यासाठी नाही, हे फॉरेन कंट्रीमध्ये जे शिकतात त्यांच्यासाठी. आता बघूया 13 नंबरचा मुद्दा. या मुद्द्यामध्ये असं दिलेलं आहे, तुम्ही 15 वर्षाच्या नंतर क्वालिफिकेशन म्हणजे शिक्षण कुठं घेतलं, 15 वर्ष झाल्यानंतर तुम्ही कुठं कुठं शिकले, त्याचं काय करायचं, शाळेचं नाव टाकायचं, शाळेत केव्हा आपण ॲडमिशन केव्हा घेतलं होतं आणि शाळा केव्हा सोडली ते, आणि काय शिकले ते. म्हणजे मी पास झालो होतो तिथे मॅट्रिक म्हणजे 10वीपर्यंत मी या शाळेत शिकलो तर मी ते टाकलं. तुम्ही पण ज्या शाळेत शिकले ते टाका. आणि हे आहे माझं 11वी-12वी कॉलेजचं नाव. हे डेट ऑफ एंटर म्हणजे केव्हा ॲडमिशन घेतलं, केव्हा सोडलं, आणि काय शिकले 12वी. यामध्ये काय करायचं, तुम्हाला आता प्रश्न पडला ही डेट कुठं बघायची, तर ही तुम्ही शाळा सोडल्याचं जे प्रमाणपत्र असतं म्हणजे आपलं TC दाखला त्याच्यावर हे असतं, त्याच्यात बघून तुम्ही ते नक्कीच करू शकता. म्हणजे त्याच्यावर ही तारीख दिलेली असते सर्व. ठीक आहे. चला बघूया पुढचं पेज. हे आहे 3 नंबरचं पेज म्हणजे, आणि 14 नंबरचा मुद्दा. यामध्ये हे काय, जर तुम्ही ऑलरेडी कोणत्या तरी नोकरीला असन तर त्यांच्यासाठी ते. आता मला तर वाटतं कोणीच नसन आपल्यातलं जे एक नोकरी सोडून दुसरीकडे आला असन, हे जागा फक्त त्यांच्यासाठी, तर ही कोरी सोडून द्यायची, हे आपल्यासाठी नाही. आणि मेन मुद्दा आहे हा 14B, ज्यामध्ये असं दिलेलं आहे, तुम्ही एम्प्लॉई का आधीचे वाद अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे पूर्वी तुम्ही कोणत्या नोकरीला आहे ती सोडून तुम्ही इकडे जॉईन करणार आहे त्यांच्यासाठी हा 14B. तर ते पण त्याच्यामध्ये पण काही नाही करायचं. आणि मेन मुद्दा बघा हा 15वा. यामध्ये असं दिलेलं आहे, तुमच्यावर केस झाली आहे का, काही तुमच्यावर कुठं मुकदमा चालू आहे, यासाठी हा मुद्दा आहे 15चा. यामध्ये सर्व हे दिलेलं आहे. हॅव यू एव्हर बीन केप्ट अंडर डिटेन्शन, म्हणजे कधी तुम्ही जेलमध्ये गेले आहे का, असं त्याचा अर्थ होतो. तर नाही नो करून टाकायचं, कारण की मला तर नाही वाटत कोणावर केस असेल, आणि ज्यांच्यावर चालू असेल त्यांनी ते यस करू शकता. हॅव यू बीन अरेस्टेड, नाही. हॅव यू एव्हर बीन प्रोसिक्युटेड दॅट इज हॅज अ चार्ज, म्हणजे तुमच्यावर काही क्रिमिनल केस सुरू आहे का, त्यासाठी ते पण नो. इज ॲनी क्रिमिनल केस पेंडिंग, म्हणजे तुमच्यावर काही केस पेंडिंगमध्ये आहे का ज्याचा निकाल अजून लागला नाही, तर नो. ज्याच्यावर असेल त्यांनी यस करायचं, ज्याच्यावर नाही त्यांनी नो करायचं. हॅव यू एव्हर बीन कन्व्हिक्टेड बाय अ कोर्ट ऑफ लॉ ऑर एनी ऑफिस, तुम्ही एखाद्या लॉच्या खिलाफ काही केलं आहे का, किंवा एखाद्या ऑफिसमध्ये काही केलं आहे का, त्यासाठी ते नो करायचं, कारण की कोणीच नाही आपल्यापैकी विद्यार्थ्यांपैकी कोणी अशी करत नाही. तर हे केसबद्दलच आहे, हे सर्व तुम्ही नो करून टाकायचं, ज्याच्यावर असतील त्याने यस करायचं. ठीक आहे. आणि बघूया पुढे. चला, हा 16 नंबरचा मुद्दा आहे. नेम ऑफ टू रिस्पॉन्सिबल पर्सन ऑफ युअर लोकॅलिटी, म्हणजे तुमचे जे रिस्पॉन्सिबल लोक आहेत, जे तुमच्या ओळखीचे मित्र असो भाऊ असो, त्याचं नाव लिहून टाकायचं. मी माझ्या भावाचं लिहिलं, तुम्ही पण लिहू शकता एखाद्या मित्राचं किंवा भावाचं. ठीक आहे. हे आहे 4था आणि शेवटचं पेज. यामध्ये पण 2 मित्रांचे नाव लिहिणं लागते. एक मी मागं माझ्या भावाचं लिहिलं आणि इथं माझ्या मित्राचं लिहिलं. तर तुम्ही असं करू शकता. हे शेवटचं पेज आहे 4 नंबरचं, आणि इथे करून टाकायची तुमची सिग्नेचर. ठीक आहे. अशा प्रकारे हा फॉर्म कंप्लीट झाला आहे. तर अशा प्रकारे आपला हा फॉर्म संपलेला आहे. माझं जरी काही चुकलं असेल त्या फॉर्ममध्ये, तुम्ही पण कमेंटमध्ये मला कळवा की भावा तुझं हे चुकलं, तू इथं हे लिहायला पाहिजे होतं, असं नक्कीच तुम्ही सांगा. माझं पण चुकू शकतं, मी तुमच्यातलाच आहे, पण माझं एक चॅनल आहे म्हणून मी व्हिडिओ टाकला. माझं पण काही चुकलं असेल नक्कीच मला सांगा, आणि काही मदत हवी असेल ते पण सांगा. आणि मी अजून आपल्याला काय काय सामान लागणार त्याची पण एक यादी बनवली आहे, ती पण मी लवकरच माझ्या चॅनलवर अपलोड करेल. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. ठीक आहे. पुण्याच्या तुमच्या सर्वांचं अभिनंदन. आणि कमेंटमध्ये तुमचे ट्रेनिंग सेंटर कोणकोणते आले सांगा. मला आलेलं आहे RTC देवळी राजस्थान. ठीक आहे. माझ्यासोबत पण खूप सारे मुलं आहे, तर बघू भेटू, चांगल्या प्रकारे ट्रेनिंग करू. ठीक आहे. धन्यवाद.